च्या शेंगांची आमटी यासाठी साधारण वाटीभर तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ह्या शेंगा सोलून घ्याव्यात. हिवाळी दिवसामध्ये तुरीच्या शेंगा बाजारात आपल्याला सहज मिळतात. या शेंगा थोड्याशा तेलावरती परतून घेऊ. यामध्ये हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा मीठ तसेच पाव चमचा हळद घालून घेऊ. याबरोबरच यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा घालावा. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालाव्यात. थोडी कोथिंबीर आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून हे मिश्रण झाकून ठेवूया. यानंतर गॅस बंद करायचा आणि 10 ते 12 मिनिटं हे मिश्रण थंड होऊ द्यायचे. हे मिश्रण थोडे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामधून याचे वाटण करून घेऊ. अशा पद्धतीने हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊन त्याची अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यावी. या ठिकाणी तुम्ही पेस्ट किती बारीक केलेली आहे ते बघू शकता. यानंतर कढईमध्ये तेल तापले की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग घालून फोडणी करून घ्यावी. यानंतर यामध्ये कढीपत्ता घालावा. तसेच मिक्सरमधून काढलेले वाटण यामध्ये घालून ते परतून घ्यावे. सुरुवातीला यामध्ये पाणी घालू नये. हे मिश्रण असेच तेलावर परतून घ्यावे. यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण ढवळत राहावे. आपल्या आवडीनुसार आपण ही आमटी पातळ किंवा दाटसर करू शकतो. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी या मिश्रणाला घातलेले आहे. यानंतर यामध्ये मला थोडी हळद कमी वाटत होती म्हणून पाव चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घातलेले आहे. आपण तुरी परतत असताना त्यामध्ये सुरुवातीला मीठ घातले होते. या अंदाजानुसार आपण यामध्ये मीठ घालावे. यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून या मिश्रणाला उकळी आणावी. अशा पद्धतीने तुरीची आमटी तयार होते.